नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज तुमच्या सगळ्यांसाठी मी जे पुस्तक घेऊन आले ते आहे कबीरांच्या दोह्यावरील ओशोंचं रसाळ विस्तृत विवेचन, प्रेमरस कबीरांचा. मूळ पुस्तक ओशोंचं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे काढलं आहे आणि मराठी अनुवाद जो केला आहे तो प्रज्ञा ओक यांनी केला आहे. दोन्ही माझ्या आवडती व्यक्तिमत्व आहेत. एक म्हणजे कबीरजी आणि दुसरं म्हणजे ओशो. कबीरांचे जे दोहे आहेत त्याच्यावर ओशोंनी जे विवेचन केले ते इतकं रसाळ, इतकं गोड आणि इतकं सोपं आहे की हे पुस्तक खरंच वाचलंच पाहिजे. आणि मराठीतून अनुवाद केल्यामुळे खूप मजा आली वाचायला. भक्ती का मारक जिनारे, घुंगट के पट खोल रे, सुनो भई साधो सुनो भई साधो, रस गगन गुफा में अजर झरे, मन मस्त हुआ तब क्यों बोले. अशी अनुक्रमणिका आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर दोहा दिलेला आहे, सूत्र दिलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर ओशोंना जे काही वाटतं ते त्यांनी लिहिलेलं आहे. प्रत्येक पानामध्ये कोणतंही पान अक्षरशः उलगडलं तर वाचताना जाणवतं, ती स्पिरिच्युअलिटीचा जो टच असतो तो जाणवतो. कारण ह्या भौतिक जगाच्या पातळीवरून अभौतिकाकडे जाणं किंवा आपल्या सगळ्यांना असे अनुभव आलेले असतात आणि त्या लेवलचा जो अनुभव असतो त्या पातळीवरनं जे बोलणं असतं ते या संवाद केलेला आहे. कबीरजींनी त्या पातळीवर जाऊन लिहिलेलं आहे आणि ओशोंनी ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप छान आहे आणि सोप्या भाषेत आहे. खूप बोजड अवजड असं नाही आहे. तुम्ही जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला तो मिळणार नाही. ज्या क्षणी स्वतःला विलीन कराल त्या क्षणी तो हजर असेल. तो तर मिळालाच होता, तो कुठे गेलाच नव्हता. बस फक्त आमच्याच डोळ्यात काहीतरी पडलं होतं. मन मस्त हुआ तब क्यों बोले, हीरा पायो गाठ घटी आयो, बार बार बाको क्यों खोलो. तर डोळ्यात जणू काय आपल्याला तीळ पडला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. तो तिथेच आहे, फक्त आपल्या डोळ्यातील तो तीळ काढण्याची गरज आहे. असे जर आपण कबीराचे दोहे वाचले तर कदाचित भाषा वेगळी आहे, समजणार नाही. परंतु ओशोंनी जे विवेचन केलं आहे ते खूप खरंच सुंदर आहे. आणि पुन्हा लेखिकेचे आणि पुस्तक पब्लिश केल्याबद्दल प्रकाशकाचे खूप खूप आभार की इतकं जुना साठा कबीरांचे दोहे हे आपल्या मराठी भाषेतून वाचायला मिळाले. खूप खूप आभार. नक्कीच सगळ्यांनी हे वाचा, असं पुस्तक आहे. हृदयाच्या गुंफेत बसून राहतो, बाहेर नजर टाकत नसून आतमध्ये पाहतो. आत पाहणं हाच जागृत होण्याचा उपाय. डोळे बंद करायचे, कान बंद करायचे, हात सैल सोडायचे आणि शरीराला इतकं सैल सोडायचं की जणू काही त्याचं अस्तित्वच नाही. उलिटा बाण पारी घीही लागे, सुरा होय सौभजे. याच वेळी असं काही घडून जातं की ते अलौकिक असतं. सुरा होय सौभजे. जो खराखूर साहसी आहे तोच यातून मार्ग काढू शकतो. साध्यासुध्या माणसाचं हे कामच नाही. तर या अशा अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्या अधिकाधिक येवो आणि त्याची आणि तुमची, त्याची आणि माझी भेट होऊन ही सदिच्छा. धन्यवाद.